गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळची वेळ आहे आणि रिव्यू आणि ईशानचा स्कूल डे. स्कूल डेमध्ये आज काहीतरी स्पेशल आहे. ते म्हणजे रिव्यू आणि ईशानच्या स्कूलमध्ये आहे सायन्स एक्स्पो डे. तर कॅरेक्टर आलं होतं रिव्यूसाठी डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम. कालच आम्ही म्हणजे शॉपिंगसाठी गेलो होतो, तर तो खास म्हणजे रिव्यूचं डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जे कॅरेक्टर आलं होतं, त्यांचा कॉस्ट्यूम पाहण्यासाठी पण खूप फिरूनही आम्हाला तो काही ड्रेस मिळाला नाही. शेवटी आम्ही ठरवलं की रियानला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनलेला ना, तो ड्रेसच वेअर करायचा. कारण की ड्रेसच नव्हता माझ्याकडे दुसरा आणि खूप फिरूनही काही मिळालं नाही. तर आता आयडिया काय करायचं, कसं करायचं? फायनली ठरलं की तोच ड्रेस घालायचा आणि विग पण मिळाली नाही. विग सुद्धा मिळाली नाही. मग आहे त्या हेअर्स कसे सेट करायचे हेच माझं चाललं होतं. आधी तर मी फक्त ऑइल लावलं आणि म्हटलं त्याच्यावर जर पावडर होत असेल सेट तर इट्स ओके. कारण की इतकी छोटी मुलं आणि हेअर हेअर स्प्रे मारणं मला तर योग्य वाटत नव्हतं. म्हणून मी आधी ठरवलं होतं, की नाही नकोच मारायला. पण तो काही सेट होईना व्यवस्थित असं. मग मी फायनली त्याच्यावरती हेअर स्प्रे वगैरे मारला आणि रिओचं व्यवस्थित आवरून दिलं आणि दोघांनाही स्कूलला सोडून आले. स्कूलला सोडून आल्यानंतर ना मला पाहिजे होती ही बॅग जी की मला रिओला स्कूलमध्ये द्यायची होती. पण ती काही सापडत नव्हती आणि आत्ता सापडली घरी आल्यावरती. आता परत आम्हीही आवरून स्कूलमध्ये आलो. पाहतो तर काय इतकं छान आणि अमेझिंग असं डेकोरेशन वगैरे छान एंट्रन्स त्यांनी सेट केली होती. खूप छान असं डेकोरेशन किंवा वेगवेगळे कॅरेक्टर ज्याला जो प्ले करायचा आहे ते असं व्यवस्थित असं जो तो आपला रेडी होऊन आलेला. हा आहे रिओ. ह्या साईडला उभा असल्यामुळे त्याचा फेस काही मला दिसत नाहीये. अपोझिट साईडला म्हणजे माझ्या साईडला होता आणि अपोझिट साईडला असं तर व्यवस्थित आलं. हे जे चीफ गेस्ट आहेत ते आले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. आल्या-आल्या व्यवस्थित असं त्यांचं स्वागत केलं गेलं. त्यांना जोही मुलगा जे कॅरेक्टर बनलाय, तर त्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन केलं आणि त्यांचं छान असं स्वागत केलं. पूर्ण असा माहोल एकदम सुंदर आणि छान बनला होता. छान असं कॅरेक्टर प्ले करत होते मुलं, त्यांचं एक्सप्लेनेशन करत होते. खूप छान वाटत होतं पाहायला, ऐकायला. इतके छोटे-छोटे मुलं असूनही इतकं सुंदर असं बोलतात. बापरे! अमेझिंग, जस्ट अमेझिंग. इतकं ते सुंदर पाहून छान वाटलं, खूप छान वाटलं. त्यांचं चीफ गेस्ट होते, त्यांचं मस्त असं स्वागत करण्यात आलं. व्यवस्थित छान असं फोटो वगैरे, व्हिडिओज वगैरे घेऊन सर्व काही व्यवस्थित प्रोग्राम पार पडत होता. ನಮಸ್ಕಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ. ಇಂದು ಈ ರಂಗದೊಳ ಬಂದ ಅತಿಥಿ ದೇವ ಸಮಾನ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಹಾರ್ದಿಕ ಸ್ವಾಗತ. ಜೀವ ತೆಗೆಯುವ ಸಂಘ ಜ್ಞಾನವಿದ್ದರೂ ಬೇಡ ಜಾತಿ 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 ಎನ್ನುವ ಸಂಘ ಬಲರೇ ಫಲ್ ಫಲ್ ಫಲ್ಲರೆ ಫಲ್ ಫಲ್ಲರೆ ರುದ್ರ. ಹುಟ್ಟಿದವನು ಸ್ವರ್ಗಲೇಬೇಕು, ಬೀಗಿದವನು ಬಾಗಲೇಬೇಕು. प्रत्येक कॅरेक्टर इतकं छान प्रकारे ते एक्सप्लेन करत होते. डान्स वगैरे खूप छान आणि पाहण्यासारखं असं अमेझिंग होतं. छोटे-छोटे मुलं ज्यांनी जो कॅरेक्टर प्ले करतायत ते पण चीफ गेस्ट सोबत एंट्री करत होते. छान असे फोटोज, व्हिडिओज घेण्याचा प्रोग्राम चालू होता. छान असं वेलकम झालं. त्यानंतर ना थोडंसं दीप प्रज्वलन जे म्हणतो आपण ते झालं आणि त्यानंतर ना जे इनॉग्रेशन होतं ते म्हणजे हे रॉकेट. पहा किती छान असं वर्किंग मॉडेल बनवलंय मुलांनी. 9वी-10वीचे मुलं आय थिंक. पण खूप छान असं मॉडेल हे बनवलंय आणि ते व्यवस्थित प्रकारे वर्क करताना तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर आम्ही गेलो प्रोजेक्ट पाहायला. तर मुलांनी इतके छान-छान प्रोजेक्ट बनवलेले आणि तेही वर्किंग मॉडेल पाहून खरंच खूप भारी वाटलं, खूप छान वाटलं. काहीतरी आम्ही सुद्धा नवीन शिकलो यातून, की इतके छोटे-छोटे मुले खूप छान एक्सप्लेन करत होते त्यांचे प्रोजेक्ट आणि प्रत्येकाला उत्सुकता होती, की नाही आमचा प्रोजेक्ट तुम्ही ऐकावा किंवा आम्ही काय एक्सप्लेन करतोय हे तुम्ही ऐकावं. प्रत्येकजण उठून मस्त छान असं एक्सप्लेन करत होतं ना, आम्हीही ते मस्त असं एन्जॉय केलं. भरपूर सारे प्रोजेक्ट पाहिले, भरपूर सारं वर्किंग मॉडेल्स होते, काही छान-छान मॉडेल्स होते.
मस्त असं सेटअप केलेलं, छान वाटलं. जस्ट अमेझिंग ऑल प्रोजेक्ट. शेवटी आम्ही ईशानच्या क्लासमध्ये गेलो आणि मी ईशानलाही एक्सप्लेन करायला लावला, तर त्याने पण एक्सप्लेन केलं. छान वाटलं, खूप छान वाटलं. खूप मस्त प्रोग्राम होता. खूप छान अशी अरेंजमेंट होती यांची सर्वांची आणि खूप एफर्ट्स लागले असतील इतकं सारं करायला. नॅचरल वंडर्स खरंच खूप भारी. हा आजचा दिवस छान फोटोज वगैरे घेतले, शेवटी थोडंसं स्नॅक्स मुलांनी एन्जॉय केलं आणि नंतर ना आम्ही घरी आलो. कसा होता हा आजचा दिवस, तुम्हाला कसा वाटला? रिऊ आणि ईशानच्या स्कूलमधला सायन्स एक्सपो डे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.